is the one of the property of BPD which depends upon the BPD. The statement of this property is as the ratio of the intercepts, the ratio of the intercepts made on a transversal by three parallel lines is equal to the ratio of the corresponding intercepts made on any other transversal by the same parallel lines. बघा अतिशय सोपं स्टेटमेंट आहे. काय स्टेटमेंट आहे? एका ट्रान्सफॉर्मर वरती जे इंटरसेप्ट तयार होतात कुणामुळे तीन पॅरलल लाईन्स मुळे त्यांचा जर रेशो घेतला तर तितकाच रेशो असतो. कधी जर दुसरी कोणतीही ट्रान्सफॉर्मर घेतली तर त्या ट्रान्सफॉर्मर त्या तीन पॅरलल लाईननी काही इंटरसेप्ट तयार केले त्यांच्या रेशो इतकाच रेशो असतो. आता एक फिगर मध्ये suppose that this is my line here, this is line M and this is line M. These three lines are parallel. These three lines are parallel and say this is my first transversal, say T1. That means the T1 is the transversal of these three parallel lines. These three parallel lines made intersects on the transversal. Intersects means these three lines intersect the transversal in three different points. Suppose that these points are point A, B and C. बघा इंटरसेप्ट तयार होतात. आवाज येतो ना माझा? हा आवाज येतो ना माझा? ओके गुड गुड गुड. आता बघा इंटरसेप्ट म्हणजे काय? इंटरसेप्ट म्हणजे काय? या तीन पॅरलल लाईन एम एन या तीन पॅरलल लाईन या ट्रान्सफॉर्मरला ए बी आणि सी अशा तीन पॉइंट मध्ये इंटरसेप्ट करून जातो. लक्षात येते का? इंटरसेप्ट केल्यामुळं हा एबी हा एक सेगमेंट तयार झाला, बीसी हा दुसरा सेगमेंट तयार झाला. तर यांना म्हणतात इंटरसेप्ट. एबी हा एक इंटरसेप्ट तयार झाला आणि बीसी हा दुसरा इंटरसेप्ट तयार झाला. आपली प्रॉपर्टी काय सांगते की तीन पॅरलल लाईननी एका ट्रान्सफॉर्मर वरती असे जर इंटरसेप्ट तयार केले तर यांचा रेशो घेतला तर हा रेशो तितकाच असतो. किती असतो तितका म्हणजे दुसरी कोणतीही ट्रान्सफॉर्मर आपण घेतली से T2 दुसरी कोणतीही ट्रान्सफॉर्मर घेतली तर इतर जे इंटरसेप्ट तयार होतात यांच्या रेशो इतकाच रेशो पहिल्या ट्रान्सफॉर्मरच्या इंटरसेप्टचा असतो. हे आपलं स्टेटमेंट आहे. समजा T2 ही दुसरी ट्रान्सफॉर्मर आहे आणि ही P Q आणि R या तीन पॉइंट मध्ये पॅरलल लाईनला इंटरसेक्ट करून जातो. असं असेल तर मला काय प्रूव्ह करायचंय? माझा प्रूव्ह काय आहे? AB आणि BC यांचा रेशो घेतला म्हणजे काय? AB अपॉन BC घेतलं हा रेशो जितका येईल तितकाच येतो PQ अपॉन QR. म्हणजे माझं काय प्रूव्ह असणार आहे? AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR. हे मला प्रूव्ह करायचं. आलं का लक्षामध्ये? बघा आता त्याला याच्यावर गिवन काय देता येईल बघा. गिवन बघा गिवन काय देता येईल? लाईन L parallel line M parallel line N and P1 and P2 are transversals which intersects the parallel lines at A, B, C and P, Q, R respectively.
respectively. This is my given. What is to prove? To prove. To prove काय करणार AB upon BC is equal to PQ upon QR. काय शंका इथपर्यंत समजलं का सांगा? काय शंका बघा परत एकदा सांगतो आपली 3 पॅरलल लाईनची प्रॉपर्टी काय बघा द रेशो ऑफ इंटरसेप्ट्स मेड ऑन a transversal by 3 parallel lines is equal to the ratio of corresponding intercepts made on any of the transversal by the same parallel lines म्हणजे 3 पॅरलल लाईन्स वरती 3 पॅरलल लाईन्सनी एका ट्रान्सव्हर्सल वरती जर इंटरसेप्ट तयार केले याचा रेशो घेतला तर तितकाच रेशो असतो या 3 पॅरलल लाईनला कुठल्याही ट्रान्सव्हर्सलनं इंटरसेप्ट केलं आणि इंटरसेप्ट तयार झाले त्यांचा जर रेशो घेतला तर तो रेशो आणि हा पहिला रेशो सारखेच असतात हे मला काय करायचं प्रूव्ह करायचं तेच दिले मी इथं AB upon BC is equal to PQ upon QR ओके आता हे करण्यासाठी छोटंसं कन्स्ट्रक्शन करायला आहे कंस्ट्रक्शन मध्ये आपण बघा अगोदर करून नंतर लिहू काय केलं जॉइन AR इथं जिथे इंटरसेक्ट करते तिथे नाव दिलं मी H जॉइन AR which intersect line M at H बघा कंस्ट्रक्शन काय केलं बघा AR जोडून घेतलं AR सोडल्यामुळं AR लाईन M ला कुठे इंटरसेक्ट करते पॉइंट H मध्ये इंटरसेक्ट करते हे मी काय केलंय कंस्ट्रक्शन काय शंका इथपर्यंत समजलं हा आता इथपर्यंत समजलं असेल तर मी आता प्रूफ कडे जातो ओके प्रूफ कडे जात असताना मी हे निघालो आता प्रूफ पहिल्यांदा तुम्हाला मी समजून देतो मग आपण लिहून घेऊ प्रूफ काय करायचं बघा पहिल्यांदा या ट्रायंगलचा विचार करा ट्रायंगल ACR दिसतो का ट्रायंगल ACR बघा ट्रायंगल ACR in triangle ACR line BH is parallel to CR line BH is parallel to CR therefore जर अशी एखादी लाईन ट्रायंगलच्या एका साइडला पॅरलल दिसली तर आपल्या डोक्यात लगेच वीज समजली पाहिजे कशाची इथं बीपीटी असला पाहिजे कोण असला पाहिजे इथं बीपीटी असला पाहिजे मग बीपीटी वर तुम्हाला काय लिहिता येईल AB upon BC is equal to AH upon HR काय वापरा का बघा जातात देऊन घेऊ प्रूफ इन ट्रायंगल ACR line BH parallel side CR आएगा line BH parallel side CR therefore by BPT को क्या देते हैं बाहर AB upon BC is equal to AH upon H R this is our statement number 1 काय शंका इथं पण काय शंका नाही ओके आता दुसऱ्या ट्रायंगलकडे बघा ट्रायंगल APR दिसतोय का हा पालथा फिरल्यासारखा दिसतो ट्रायंगल आपल्याला जनरली आपण ट्रायंगल बघायची सवय कशी लागली बेस खाली आता इथे बेस वरती आहे आणि इथे टिप खालच्या बाजूला ट्रायंगल APR या ट्रायंगल मध्ये लाईन HQ ही AP ला पॅरलल आहे का लाईन HQ म्हणजे लाईन M आहे ही लाईन M ला पॅरलल आहे हां HQ म्हणजे लाईन M आहे नाव फक्त बदललंय लाईन HQ पॅरलल आहे AP ते द्यायचं now in triangle APR line HQ parallel side AP
therefore by BPT असं असेल तर इथं जो आपण BPT वापरून घेतो BPT RQ upon QP RQ upon QP is equal to RH upon HA RH upon HA काय शंका आता याला काय करूया इन्व्हर्टेंड करूया त्याला काय करायचं इन्व्हर्टेंड केलं खालचं वर वरचं खाली म्हणजे डिनॉमिनेटरचा न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर हे काय आहे मला QP अपॉन RQ इज इक्वल टू HA अपॉन RH काय करा मी इन्व्हर्टेंड बेसिकली ओके हां therefore नाव जरा सरळ करून घेऊया QP च्या ऐवजी PQ म्हणूया चालेल का नाही QP ला काय म्हणूया PQ म्हणूया जरा बरं वाटतंय QP म्हणूया RQ ला काय म्हणूया QR इज इक्वल HA म्हणूया AH म्हणूया AH अपॉन RH आहे त्याला काय म्हणूया HR आपण काय केलं म्हणतो नेम चेंज इक्वेशन नंबर 2 बघा काय केलं कळलं नाही कळलं सांगा बाय बीपीटी RQ अपॉन QP इज इक्वल RH अपॉन HA त्याला इन्व्हर्टेंड केला म्हणजे न्यूमरेटरला दोन्ही साईडला करून घ्या एका बाजूला चालत नाही दोन्ही बाजूला करायचा QP अपॉन RQ त्याला उलट केलं त्याला उलट करा HA अपॉन RH याची नाव आपण ऍडजस्ट केली QP म्हणजे काय PQ आहे आणि RQ म्हणजे काय Q आहे HA म्हणजे काय AH आहे RH म्हणजे काय HH नाव फक्त चेंज केले इक्वेशन नंबर 2 घेतलं आता इक्वेशन 1 आणि 2 ला बघा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला बघा फाउंड इक्वेशन 1 आणि 2 एक आणि 2 बघा एक मध्ये उजवी बाजू काय दिसते AH अपॉन HR आहे का दोन मध्ये उजवी बाजू बघा AH अपॉन HR आहे का एक आणि 2 च्या RHS सारख्या आहेत एक आणि 2 च्या RHS सारख्या आहेत म्हणून LHS सारख्या मिळतात फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2 काय दिलं मला याची LHS काय AB अपॉन BC इज इक्वल टू H काय आहे PQ अपॉन QR काय माझा टू प्रूव्ह बघा बरं टू प्रूव्ह हेच आहे का म्हणून शेवटचं माझं काय हेन्स द थेरम इज प्रूव्ड काय शंका आहे तो काय शंका